Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, life in sunshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. सरकार आज मागणं पूर्ण करेल असं वाटतं. करायला पाहिजे. समाजाचे लेकरं एकदम मरायला लागले त्यांना आपण जरा झोपणार काय अर्थ आहे. मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटलांनी आज उपोषणाची घोषणा केलेली आहे. जरंगे पाटील सध्या खाट्यावर बसलेले त्यांनी आता उपोषण सुरू केलेलं आहे. पाटील आपल्यासोबत आता काय सांगणार की उपोषणाला सुरुवात केली शिष्टमंडळ जालन्याकडून म्हणजे अंतरवालीकडे यायला निघालेलं आहे. कसं वाटतं याकडे काय चर्चा करतात आता उपोषणाला सुरुवात झाली म्हणजे सरकार आज मागणं पूर्ण करेल असं वाटतं. करायला पाहिजे. शिष्टमंडळ ड्राफ्ट घेऊन आले निघालेले असं कळतंय. अतिशय साध्या पद्धतीने आपण उपोषणाला सुरुवात केलेली. पायात चप्पल देखील नाही, उन्हात बसलेले, खाट्यावर बसलेले. आपल्या समाजासाठी करायचं. समाज मोठ्या संख्येने एकवटेला पाहायला मिळतो. सगळ्यांना जाण म्हणतो जात नाही येत काय करू नये. मी जा म्हणतो त्यांना मुलं काय करायचं घरी झोपून तरी लेकरांचं जर समाजाचं वातावरण करायचं घरी झोपून काय अर्थ आहे त्या घरी झोपणार काय पण मर्दान गेला समाजाचे लेकरं एकदम मरायला लागले त्यांना आपण घरात झोपणार काय अर्थ आहे ते. जालन्यात समृद्धी महामार्गावर मराठा आंदोलकांनी रास्ता रोको केलेला आहे. त्या ठिकाणी टायर जाळल्याची देखील माहिती येते. शांत राहावं सगळ्यांनी कसंही आंदोलन करू नका. शांत राहावं. त्यांची वाहनं वगैरे समाजाला मिळत नाही त्यांना नाही सहन पण आपण शांततेत लढून मिळू. शांत राहावं सगळ्यात. आजच्या चर्चेत तोडगा निघेल असं वाटत होतं. आता आल्याशिवाय काय करायचं काय केलं. कालची चर्चा सकारात्मक झाली होती. साधारण 2-3 तास चर्चा झाली. सकारात्मक 3 वर्षापासून आज वाटतं उपोषणावर तोडगा निघेल आणि उपोषण स्थगित होईल. नक्कीच आपण या ठिकाणी पाहू शकतो की सरकारचं शिष्टमंडळ या ठिकाणी थोड्या वेळ दाखल होणार आहे आणि ज्या प्रकारे चर्चा होईल त्या प्रकारे पुढचा निर्णय घेतला जाईल असं मराठा आंदोलक मनोज जरंगेंनी म्हटलेलं आहे. गौरव साळी, मुंबई तक, जालना, अंतरवाली.